नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी असते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं लग्न योग्य वयात व्हावं आणि त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा संसार हा सुखाचा व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांचं लग्न जमवत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो आणि जसे जसे मुलांचे वय वाढत राहते तसे लग्नामध्ये अडथळे निर्माण होत राहतात आणि मुलांचं लग्न हे लांबणीवर जातं. आणि म्हणूनच आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं आणि त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा, तसेच त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठीच आपण अनेक उपाय सेवा करत असतो. असाच एक साधा सोपा उपाय आज देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शिवलिंगावर आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. व त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय देखील लिहायला विसरू नका. तर सध्या पवित्र अधिक मासाला सुरुवात झाली असून अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि या मासामध्येच म्हणजेच अधिक मासामध्ये जी काही तुम्ही कार्य कराल तर त्याचं तुम्हाला अधिक शुभ फळ प्राप्त होणार आहे. अधिक मासात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही, म्हणजेच विवाह असेल, बारसं किंवा मौजी बंधन किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असेल, गृहप्रवेश, तर ही कार्य केली जात नाहीत. परंतु ही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी या महिन्यामध्ये उपाय सेवा या जरूर केल्या जातात आणि म्हणूनच आपण देखील आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आणि त्याचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्याला या अधिक मासामध्येच हा उपाय करायचा आहे. तर शिवलिंग हे भगवान भोलेनाथांचं प्रतीक आणि ऊर्जा स्तोत्र आहे. शिवलिंगात भगवान भोलेनाथ तर आहेतच, पण त्यांच्यासोबतच कार्तिकेय, गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांची कन्या अशोक सुंदरी यांचाही वास असतो आणि शिवलिंगाची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय तुम्ही शिवमंदिरात जाऊन देखील करू शकता. जर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आता उपाय करत असताना मुलामुलींनी हा उपाय केला तरी देखील चालेल. मुलामुलींना काही कारणास्तव जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आई वडिलांनी किंवा भाऊ बहिणींनी हा उपाय केला तरी देखील चालेल. तर सर्वप्रथम सकाळी ज्या वेळेला मुलं आंघोळ करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर आणि गुलाबजल टाकायचं आहे. गुलाबजल नसेल तर गंगाजल टाकायचं आहे. यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांचं मन एकाग्र शांत होणार आहे आणि शरीरावरील नकारात्मकता देखील दूर होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे उपाय तुम्ही शिवमंदिरात जाऊन करू शकता किंवा घरात देवघरासमोर बसून केला तरी देखील चालेल. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या सर्वप्रथम मी सांगते. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अखंड अक्षदा, म्हणजेच अखंड तांदूळ. तुटलेला तांदूळ हा शिवलिंगावर अर्पण केला जात नाही. आता हा तांदूळ घेत असताना तुम्ही वाटीभर घेऊ शकता किंवा तुमच्या अंदाजाने घ्यायचा आहे. 108 वेळा आपल्याला हा तांदूळ या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि त्यानुसारच म्हणजे चिमूटभर असा, तर त्याचनुसार आपल्याला हे तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 11 आंब्याची पानं. आंब्याची पानं कुठेही तुटलेली, फाटलेली, किडलेली, खराब झालेली नसावीत. त्यानंतर लागणार आहे मध आणि 2 अखंड लवंगा, 4 काळे मिरे आणि काळे तीळ. यानंतर आपल्याला पूजेसाठी जे शिवलिंगाचं साहित्य लागतं तर ते सर्व काही साहित्य घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शिवमंदिरात किंवा घरी कोणत्याही ठिकाणी हा उपाय करू शकता. तर सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यामुळं म्हणजे जलाभिषेक केल्यामुळं भगवान भोलेनाथ हे शांत होतात. आता हे जल अर्पण करताना यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा जलाभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर जलाभिषेक करत असताना तांब्याच्या भांड्यातून तुम्हाला हा जलाभिषेक करायचा आहे. तसेच हे करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही. जलाभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर दूध, दही आणि मध देखील तुम्ही अर्पित करायचं आहे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुलं तसेच धतुरा हे देखील भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे. म्हणजेच सर्वप्रथम भोलेनाथांची विधीपूर्वक तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर शिवलिंगासमोर बसून तुम्ही ही जी 11
जे आंब्याची पानं आणलेली आहेत तर त्यावरती तुम्हाला चंदनाने तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे. म्हणजेच प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यामध्ये अडथळे येत असतील तर प्रेमविवाह हा एकच शब्द लिहायचा आहे. त्यानंतर जर कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर ते कुंडली दोष असंच लिहायचं आहे. किंवा इतर कोणत्याही कारणानं तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळा येत असेल, जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये या आंब्याच्या पानावरती लिहायची आहे. त्यानंतर त्या शब्दाच्या खाली तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. आता तुम्ही 11 पानावरती चंदनाने हा जो शब्द आहे तर तो लिहायचा आहे. पण चुकूनही तुमच्या मुलांचं नाव या पानावरती कुठेही लिहायचं नाही. मुलांच्या विषयी जे काही असेल तर ते फक्त तुमच्या मनामध्ये धरायचं आहे. किंवा मुलं उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या विवाहासंबंधित आपल्या मनामध्ये भोलेनाथांजवळ प्रार्थना करत राहायची आहे. त्यानंतर एक धागा घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही धागा घेऊ शकता आणि या धाग्याने ही जी पानं आहेत तर ती सर्व पानं तुम्हाला एकत्रित बांधायची आहेत. आता ही बांधत असताना तुमच्या मुलांचं जर वय 25 असेल तर तुम्हाला 25 वेळा हा धागा या पानांना गुंडाळायचा आहे. 26 जर मुलांचं वय असेल तर 26 वेळाच तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे. हा धागा गुंडाळत असताना भगवान भोलेनाथांना आपण ही सेवा कशासाठी करत आहोत तर ते सांगायचं आहे. आणि जर 26 वय असेल तर 26 वेळा तुम्हाला हा जो धागा आहे तर तो गुंडाळायचा आहे. त्यानंतर या पानांच्या मधोमध म्हणजे बांधल्यानंतर तर आपण ज्या 2 अखंड लवंगा घेतल्या होत्या तर त्याचा जो पुढचा भाग आहे म्हणजे जे फुलाचा भाग आहे तर तो भाग तुम्हाला मधामध्ये बुडवायचा आहे. आणि त्यानंतर ह्या 2 लवंग आहेत तर त्या जो आपण हे पानं गुंडाळून घेतलेले आहेत एकत्रित बांधलेले आहेत तर त्या पानाच्या मधोमध तुम्हाला ह्या ज्या 2 लवंग आहेत तर त्या घालून ठेवायच्या आहेत. त्यानंतर जे आपण काळे मिरे जे घेतले होते 4 तर ती काळे मिरे देखील तुम्हाला यासोबतच या पानांच्या या जो पण विडा तयार केलेला आहे तर त्यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर जे थोडेसे काळे तीळ आणि थोड्याशा अक्षदा देखील यामध्ये घालायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे आपण पानं घेतलेली आहेत 11 तर त्याचे जे देठ आहे तर ते देखील तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत. आणि ही जी आंब्याची पानं आहेत ज्यामध्ये आपण या सर्व वस्तू घातलेल्या आहेत तर या वस्तू आणि आपण जो लिहिलेला जो आपल्या मुलांच्या विवाहासंबंधीची अडचण आहे तर ते तुम्हाला या शिवलिंगावरती ठेवायचे आहे म्हणजेच अर्पण करायचे आहे. आता अर्पण करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर ही पानं आपल्या उजव्या हातामध्ये किंवा दोन्ही हातामध्ये असं धरून नमस्कार करतो तर त्याप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम तर या पानावरती तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही अडचण आहे ज्यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत तर ती तुम्हाला या ठिकाणी शिवलिंगावरती बोलून दाखवायची आहे. भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे. आणि ही समस्या माझी या मुलांच्या विवाहातील अडचण किंवा माझ्या विवाहातील अडचण मी या वस्तूंच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर ही जी माझी अडचण आहे जी माझ्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा माझ्या लग्नामध्ये अडचण येत आहे तर ती तुम्ही दूर करावी अशी मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. भगवान भोलेनाथांना भोला शंकर असं देखील म्हटलं जातं. आणि भगवान भोलेनाथांची मनापासून आणि श्रद्धेने जर सेवा केली तर ते भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर ही जी आंब्याची 11 पानं आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. अगोदरच आपण बेलपत्र 108 घेतलेली तर ते सर्व काही मी तुम्हाला सांगितले ती सर्वप्रथम तुम्हाला विधिवत पूजा करून हे बेलपत्र अर्पण करायचे आहेत. आता ही ठेवल्यानंतर म्हणजेच आंब्याची पानं ठेवल्यानंतर आपण जे अक्षदा घेतलेले आहेत तर त्या अक्षदांमध्येच तुम्हाला थोडेसे काळे तीळ देखील मिक्स करायचे आहेत. आणि या ज्या 2 वस्तू आहेत म्हणजेच अखंड तांदूळ आणि हे काळे तीळ तुम्हाला 108 वेळा या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहेत. आता हे अर्पण करत असताना तुमचं मन स्थिर होणार नाही. म्हणजेच मंत्र म्हणत असताना 108 वेळा जास्त होऊ शकतो किंवा 108 पेक्षा कमी देखील होऊ शकतो. आणि म्हणूनच हा मंत्र जप करताना तुम्ही जपमाळेचा देखील वापर करू शकता किंवा मग कोणतंही कडधान्य मोठ्या आकाराचं असेल चवळी असेल किंवा शेंगदाणे असतील किंवा इतर कोणतंही असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर 108 वेळा मंत्र जप करण्यासाठी करू शकता. जेणेकरून तुमचा एकही मंत्र जास्त होणार नाही किंवा कमी होणार नाही. फक्त मंत्र म्हणत असताना किंवा उपाय करत असताना मनापासून करायचा आहे. मनामध्ये एकही शंका ठेवायची नाही की मी हा उपाय करतोय आणि मला याचं फळ मिळेल का नाही. आणि अधिक मासामध्ये तुम्ही कोणतीही सेवा कराल तर त्याचं तुम्हाला फळ हे निश्चित मिळत असतं. फक्त ती सेवा करताना किंवा उपाय करताना तुम्हाला मनापासून करायचे आहे. आणि 108 वेळा तुम्हाला हे जे तांदूळ आहेत आणि काळे तीळ आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. पुन्हा एकदा शिवलिंगाला म्हणजेच भगवान भोलेनाथांना तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी मुलामुलींनी उपवास करायचा आहे. त्याचबरोबर शिवलिंगासोबतच शिवलिंगाच्या बाजूलाच माता पार्वतीचं देखील स्थान असते
तर माता पार्वतीला 16 शृंगार हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं देखील स्थान असतं। या शिवलिंगासोबतच तुम्हाला या गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठीच या गणपती बाप्पांची देखील तुम्हाला पूजा सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जे आपण अक्षदा अर्पण केलेले आहेत अखंड तांदूळ या शिवलिंगावरती, तर त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ज्या मुलांचा विवाह ठरत नाही तर त्यांच्या जवळ ते ठेवायचे आहेत। दर सोमवारी तुम्हाला ठेवायचे नाही तर पहिल्या सोमवारीच हे तांदूळ थोडेसे घेऊन जवळ ठेवायचे आहेत। त्यानंतर शिवमंदिराच्या बाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तर त्या नंदीच्या कानामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती पुन्हा एकदा बोलून दाखवायची आहे। कारण नंदी हे भगवान भोलेनाथांचं वाहन आहे आणि दूत आहे, म्हणजे जे काही तुम्ही या नंदीच्या कानात बोलाल तर ते नंदी भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुमची जे मुलांच्या विवाहासंबंधित अडचण आहे तर ती तुम्हाला या नंदीच्या कानात देखील सांगायची आहे। उपाय करताना मी ज्याप्रमाणे आधी सांगितलं त्याप्रमाणे मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे आणि उपाय केल्यावर माझ्या मुलाचा विवाह ठरेल किंवा नाही ठरेल किंवा आपण करू का नको अशी जर मनामध्ये जर शंका आणून जर हा उपाय करत असाल तर तुम्हाला याचं फळ मिळणार नाही। आणि तुम्ही हा उपाय मी आधी सांगितलं त्याप्रमाणे अधिक मासात जर केला तर त्याचं तुम्हाला अधिक शुभफळ प्राप्त होणार आहे, म्हणजेच विवाहातील अडचणी दूर होण्यास लवकर मदत होणार आहे। फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही 5, 7 किंवा 11 सोमवार हा उपाय करायचा आहे। शक्यतो या दिवशी सफेद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत, तसेच उपवास करायचा आहे। मुलामुलींना जर शक्य होत नसेल तर आई वडिलांनी हा उपवास व्रत केलं तरी देखील चालेल। या 5, 7 किंवा 11 या सोमवारच्या आतमध्येच आपल्या मुलांचा विवाह ठरणार आहे आणि विवाह झाल्यानंतर मग जोडीने जाऊन ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ज्या मंदिरामध्ये तुम्ही ही पूजा केलेली आहे, सेवा केलेली आहे, तर तिथं जाऊन जोडीने तुम्हाला पुन्हा एकदा हीच सेवा करायची आहे आणि भगवान भोलेनाथांचे आभार मानायचे आहेत। आणि ही सेवा तुम्हाला या अधिक मासातच सुरू करायची आहे, जेणेकरून भगवान भोलेनाथ आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे। तसेच हा अधिक मास भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये जितक्या जास्त सेवा होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही। आणि सोमवारी ही सेवा करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि ही जर मी सांगितलेली तुम्ही सेवा केली तर अधिक मास संपण्यापूर्वीच तुमच्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमणार आहे। आता जर तुमच्या काही अडचणी असतील, कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।